नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 बघायचा आहे. अतिशय सोपा आहे. तर यामध्ये दिले आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. अतिशय सोपा आहे की यामध्ये आपल्याला दिलेलं आहे काय दिलं आहे, तर आपल्याला या ठिकाणी x प्लस वाय इज इक्वल्स टू 3 इक्वेशन हे फर्स्ट दिलं आहे आणि एक इक्वेशन आहे x मायनस y इज इक्वल्स टू 4. हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी हा टेबल कंप्लीट करायचा आहे. मग कसं टेबल कंप्लीट करणार बघा, या ठिकाणी x ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. या ठिकाणी y दिलेला नाही, तो आपल्याला बघायचा आहे. इथं दिलेला आहे y काय आहे, या ठिकाणी 0 आहे, म्हणजेच 3,0. आणि या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे y ची किंमत, परंतु आपल्याला x दिलेला नाही आणि या ठिकाणी या बॉक्समध्ये पण आपल्याला दिलेलं नाही. तर मग कसं सॉल्व्ह करणार, तर x प्लस वाय इज इक्वल्स टू या ठिकाणी आहे 3. तर आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे 5 ची, तर 5 ची व्हॅल्यू माहिती आहे. ठीक आहे, या ठिकाणी हा 5 प्लस आहे, इकडे त्यांना मायनस होईल, म्हणजेच आपल्याला मिळतो x इज इक्वल्स टू 3 मायनस 5, म्हणजेच x इज इक्वल्स टू -2. या ठिकाणी x ची व्हॅल्यू मिळाली -2, म्हणजेच -2 आणि आपल्याला मिळाला 5. त्याच पद्धतीने या ठिकाणी काय येईल मग 0, 3. या पद्धतीने हे फर्स्ट आपण बघितलं. सेकंडमध्ये काय दिलेलं आहे, या ठिकाणी x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. याच्यामध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू दिली आहे, x दिलेला नाही, म्हणून आपण काय करणार, x मायनस 0 इज इक्वल्स टू 4. हा मायनस इकडे येताना काय होईल, प्लस होईल, म्हणजेच काय राहणार आहे, 4च राहणार आहे. म्हणजेच 4 प्लस 0 x इज इक्वल्स टू 4. तर x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, या ठिकाणी 4. मग इथं काय लिहिणार आपण 4,0. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे, x ची व्हॅल्यू दिलेली आहे, इक्वेशन लिहायचं. x ची व्हॅल्यू -1 मायनस वाय इज इक्वल्स टू 4. हा मायनस आहे, -1 आहे, इकडे येताना काय होईल प्लस, मायनस वाय इज इक्वल्स टू 4 प्लस 1, म्हणजे y इज इक्वल्स टू, हा मायनसची साइन याला लागून जाईल, -5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे y -5, -1 -5. आणि या पद्धतीने आपण हे जे ड्रॉ केलं ग्राफ ऑफ इक्वेशन, तर या ठिकाणी हा कंप्लीट केला टेबल आपण या पद्धतीने. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मधील सेकंड क्वेश्चन जो आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. अतिशय सोपा आहे. तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशन्स दिले आहे, एक इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल्स टू 6. इक्वेशन नंबर फर्स्ट. अगोदर या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग या ठिकाणी x हा y प्लस आहे, इकडे येताना काय होईल, मायनस होईल, म्हणजे 6 मायनस वाय. या पद्धतीने आपल्याला अगोदर लिहून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचं आहे. तर व्हॅल्यू पुट करायचं आहे, मग आपण y ची व्हॅल्यू पुट करू, जेणेकरून आपल्याला काय मिळणार आहे, x मिळणार, x ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर मग कशा पद्धतीने आपल्याला पुट करावं लागेल, तर 0 1 2 3 आणि 0 -1 -2 -3 या व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला y ची व्हॅल्यू पुट करायची 1 व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला सॉल्व करायचं आहे. एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. मग कसं सॉल्व करणार, x इज इक्वल्स टू 6 मायनस y ची व्हॅल्यू आपण 1 घेतलेली आहे, म्हणजे x इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला, तर मिळाला 5. x ची व्हॅल्यू मिळाली 5. त्याच्यानंतर आपल्याला पुढची व्हॅल्यू काढायची, तर आपण पुट y इज इक्वल्स टू 2 पुट करू. तर अतिशय सोपं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर x इज इक्वल्स टू x मायनस 2. तर x इज इक्वल्स टू आपल्याला मिळणार आहे 6 मायनस 2 4. y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती, x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली त्या ठिकाणी काय 4. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4. तर ह्याच पद्धतीने आपल्याला अजून एक 3 वेळेस किंवा तुम्ही 4 वेळेस व्हॅल्यूज काढू शकतात. 3 वेळेस घेतल्यानंतर ग्राफ तुम्हाला एखाद जर पॉईंट तुमचा चुकला, तर ग्राफ हा चुकण्याची शक्यता असते.
म्हणून 4 पॉईंट्स घ्यायचे, आपण 3च घेतलेले आहेत या ठिकाणी. मग पुट y इज इक्वल्स टू 3, मग x इज इक्वल्स टू 6 मायनस 3, x इज इक्वल्स टू 6 मायनस 3 3, x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. तर या पद्धतीने आपण व्हॅल्यूज लिहून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला x आपण काय घेतलं आहे तर x आहे 5, x आहे x आहे 5 आणि y आहे 1, 5 1 म्हणजेच 5,1. आणि या ठिकाणी आपण दिला आहे x काय दिला आहे 4 आणि y काय आहे 2, x आहे 3, y काय आहे 3. बघा एकदा चेक करून घेऊ. 5, y काय आहे 1, x काय आहे 4, y काय आहे 2. या ठिकाणी x आणि y दोघंही 3 3 आहेत. या पद्धती आपण हे सॉल्व्ह केलं. आता पुढे आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड घ्यायचं. इक्वेशन नंबर सेकंड काय आहे x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. हे इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे. मग कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल तर बघू आपण. तर हे इक्वेशन नंबर सेकंड. तर विद्यार्थी मित्रांनो याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं तर चला तर बघू आपण. तर x इज इक्वल्स टू हा मायनस इकडे त्यांना प्लस 4 प्लस y. आता आपण पुट करू y ची व्हॅल्यू y. पुट y इज इक्वल्स टू 1. तर y ची व्हॅल्यू 1 पुट करू म्हणजेच x इज इक्वल्स टू 4 प्लस 1 म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे x इज इक्वल्स टू 5. x काय मिळाला तर 5. तसंच पुट y इज इक्वल्स टू 0. y ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर मग आपल्याला काय मिळणार आहे x इज इक्वल्स टू 4 प्लस 0 म्हणजेच y ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली म्हणजेच x इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार आहे 4. तर याच पद्धतीने आपल्याला अजून एक व्हॅल्यू काढायची. ओके, मग ती कशी घेणार तर x इज इक्वल्स टू 4 अगोदर लिहून घेऊ. पुट y इज इक्वल्स टू -2 घेतला. -2 घेतला तर मग आपल्याला काय मिळणार आहे तर कशा पद्धतीने घेणार अतिशय सोपं. ह्याच पद्धतीने x इज इक्वल्स टू 4 चा 4 प्लस y ची व्हॅल्यू काय घेतली -2 म्हणजे x इज इक्वल्स टू 4 प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे x इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळाला तर x इज इक्वल्स टू आपल्याला मिळाला 2. या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं. तर आपण या ठिकाणी इक्वेशन जे सेकंड आहे त्याचेच आपण व्हॅल्यूज काढल्या त्या लिहून घेऊ. तर आपण या ठिकाणी y घेतला होता 1 आणि x आला 5. या ठिकाणी y घेतला होता 0 आणि x आला 4. या ठिकाणी x आहे 2 आणि y घेतला होता -2. तर या ठिकाणी लिहू 5 1 4 0 2 -2. या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलं. अतिशय सोपं आहे. चला तर मग याच्यावरच आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. अतिशय सोपं आहे. तर आपल्याला अगोदर काय करायचं आहे तर ग्राफ पेपर काढायचा आहे. स्केल लिहायची. स्केलमध्ये काय स्केल ऑन बोथ एक्सेस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. या पद्धतीने आपण लिहून घेतलं. तर बाळांनो या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे तर आपण 5 आणि 1 दोघं पॉझिटिव्ह आहेत म्हणजे हे येणार आहे आपला फर्स्ट क्वाड्रंटला. तर फर्स्ट क्वाड्रंटला येणार आहे. तर फर्स्ट क्वाड्रंटला आपण बघू अतिशय सोप्या पद्धतीने. फर्स्ट क्वाड्रंट 5,1 5,1 या ठिकाणी अगोदर प्लॉटिंग करून घ्यायची 5,1. ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रंट दोघं पॉझिटिव्ह आहेत. नंतर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 4 2 4 2. तर बघा 4 and 2 या ठिकाणी 4,2. त्याच्यानंतर आपल्याला अजून दिलेलं आहे
3 and 3 3 3 फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे तिघ पॉईंट 3,3. या पद्धतीने आपल्याला प्लॉटिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची लाईन. या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी नंतरचं जे x मायनस वाय आहे इज इक्वल्स टू 4 या इक्वेशनचा लाईन ड्रॉ करून घ्यायची. कशा पद्धतीने 5 and 1 x आहे 5,1 म्हणजेच आपल्याला 5,1 पॉझिटिव्ह. ठीक आहे, याच ठिकाणी हा पॉईंट येणार आहे 5,1. ठीक आहे, तो घेतला 5,1 घेतला. त्याच्यानंतर दुसरा आहे 4 आणि 0 म्हणजे पहिला असतो x आणि दुसरा असतो y म्हणजेच तो y ऍक्सिस वर येणार आहे. 4 काय दिलं आहे 4 and 0 म्हणजे x आहे 4 आणि y आहे 0. तर मग या ठिकाणी x ऍक्सिस वर येणार आहे या ठिकाणी 4,0 ऑन x ऍक्सिस. त्याच्यानंतर पुढे दिलंय बाळांनो 2 - 2 म्हणजेच 2 - 2 जर केलं तर म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये अगोदर x आणि नंतर y म्हणजे या ठिकाणी 2, -2 फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतं. आता आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि या ठिकाणी इक्वेशन आपण लिहून घेऊ. इक्वेशन आहे पहिलं x + y इज इक्वल्स टू 6. x + y इज इक्वल्स टू 6 हे आहे इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन सेकंड आहे x - y इज इक्वल्स टू 4. x - y इज इक्वल्स टू 4 या पद्धतीने इक्वेशन्स लिहून घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला सोल्युशन लिहून घ्यायचं आहे. म्हणजेच x, y इज इक्वल्स टू काय आला मग, तर पहिला आहे 5 म्हणजेच 5,1 इज द सोल्युशन. तर बाळांनो ज्या ह्या दोन लाईन एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होत आहेत, ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे तेच आपलं सोल्युशन राहणार आहे. म्हणजे पहिला असतो x आणि दुसरा असतो y म्हणजेच x आहे 5 आणि y आहे 1. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं. तर चला तर मग आता पुढचं एक्झाम्पल बघू. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला थर्ड एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. अतिशय सोपं आहे. x + y इज इक्वल्स टू 0 फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - y इज इक्वल्स टू 9 हे सेकंड इक्वेशन आहे. या दोन इक्वेशनवर आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मग कशा पद्धतीने, तर अगोदर आपल्याला सॉल्व करू आपण x + y इज इक्वल्स टू 0. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी x इज इक्वल्स टू y ला इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह, इकडे येताना तो निगेटिव्ह होणार आहे म्हणजे 0 - y या पद्धतीने आपण घेतलं. तर या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करू. पुट y इज इक्वल्स टू -1 पुट करू. तुम्ही 1 पण पुट करू शकता. अतिशय सोपा आहे. तर x इज इक्वल्स टू 0 मायनस आणि या ठिकाणी आपण y ला -1 घेतला म्हणून -1 ॲज इट इज या पद्धतीने लिहायचं. त्याच पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. पुट y इज इक्वल्स टू 0 y ची व्हॅल्यू आपण 0 घेऊ. तर मग बघा काय येणार आहे आपल्याला. तर बघा
एक्स इज इक्वल्स टू 0 मायनस 0 म्हणजेच आपल्याला एक्स इज इक्वल्स टू काय मिळणार आहे 0. एक्स मिळणार आहे 0. ठीक आहे. अशाच पद्धतीने एक्सची व्हॅल्यू काढल्यानंतर आता आपल्याला पुढे पुट y इज इक्वल्स टू 2. वायची व्हॅल्यू 2 पुट करू. मग बघा एक्स इज इक्वल्स टू 0 मायनस 2 म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू -2. या पद्धतीने आपण हे 3 पॉईंट्स काढले. त्याच्यानुसार आपल्याला हा टेबल भरून घ्यायचा आहे. तर बघा कशा पद्धतीने, तर या ठिकाणी आपण y घेतला आहे -1, एक्सची व्हॅल्यू आली 1, y घेतला आहे 0 आणि y पण काय आला, एक्स पण काय आला 0. आणि या ठिकाणी घेतला आपण y घेतला आहे 2 आणि एक्स घेतला आहे -2 म्हणजेच 1, -1 0, या ठिकाणी पण 0, या ठिकाणी -2 and 2. या पद्धतीने आपण घ्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुढचं जे आहे एक्झाम्पल ते देखील सॉल्व करून घ्यायचं आहे. तर बघा 2x हा -y इकडे येईल, प्लस होऊन जाईल म्हणजेच 9 + y. मग आता व्हॅल्यू पुट करू. मग हे पुट करण्याचा अगोदर एक बघा मित्रांनो, या ठिकाणी x हा सिंगल नाही, त्याच्यासोबत 2 आहे. या 2ला देखील आपण काय करायचं आहे, मल्टिप्लायला घेऊन जायचं आहे. मल्टिप्लायला आहे तर डिवाइडला घेऊन जायचं आहे. तर मग बघा x इज इक्वल्स टू 9 + y इज इक्वल्स टू 2 या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. मग आता आपण आपली व्हॅल्यू पुट करू. x इज इक्वल्स टू y इज इक्वल्स टू 1. y ची व्हॅल्यू पुट करायची. मग कसं, तर बघा x इज इक्वल्स टू 9 + 1/2 म्हणजेच x इज इक्वल्स टू 10/2 म्हणजेच x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, तर x ची व्हॅल्यू मिळाली 5. याच पद्धतीने आपल्याला पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर x इज इक्वल्स टू 9 + y आहे ना, /2 हे ॲज इट इज घेऊन घ्यायचं. व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. y इज इक्वल्स टू 3 पुट केला. ओके, व्हॅल्यूज तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. म्हणजेच x इज इक्वल्स टू 9 + 3/2 म्हणजेच x इज इक्वल्स टू 9 आणि 3 किती झाले, तर 12/2 म्हणजे x इज इक्वल्स टू 6. x ची व्हॅल्यू मिळाली 6. अशाच पद्धतीने आपल्याला अजून एक सॉल्व करून घ्यायचं आहे. x इज इक्वल्स टू 9 + y इज /2 घ्यायचं आहे. पुट y इज इक्वल्स टू 1, y इज इक्वल्स टू -1 घेऊ आपण. तर x इज इक्वल्स टू 9 + -1/2 जर केलं तर आपल्याला मिळतो 9 हा प्लस मायनस मायनस होऊन जाईल, म्हणजे या ठिकाणी मिळणार आहे 8/2. x इज इक्वल्स टू 4. x ची व्हॅल्यू मिळणार आहे 4. ह्या पद्धतीने सॉल्व केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे असलेला टेबल जो आहे या ठिकाणी या टेबल भरून घ्यायचा आहे. तर बघा बाळांनो, अतिशय सोपं आहे. आपण घेतला या ठिकाणी y1, x मिळाला 5, x काय आहे 6, x आहे 6 आणि y आहे 3, y आहे -1 आणि x आहे 4. तर 5, 1, 6, 3, 4, -1 या पद्धतीने आपण टेबल जे व्हॅल्यूज आहे टेबलमध्ये फिल करून घेतले. आता आपल्याला पुढे यानुसार आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने. व्हॅल्यूज बघू. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट, हा फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह नंबर असतात, सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह
निगेटिव्ह आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. तर कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू, तर बघा पहिल्यामध्ये दिला आहे 1 आणि -1. 1 - 1 जर बघितलं तर आपल्याला कुठं मिळतो, थर्ड क्वाड्रंटमध्ये. 1 - 1 1 - 1. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे 1 - 1 0 0 म्हणजे 0, या ठिकाणी 0 आपल्याला येणार आहे. 0 0 0, 0, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 2 - 2 -2 and 2 -2, या ठिकाणी -2 आणि 2 म्हणजे आपल्याला सेकंड क्वाड्रंटमध्ये घ्यावा लागेल. -2 and 2, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हे 3 पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला लाईन ही ड्रॉ करायची आहे. या पद्धतीने लाईन ड्रॉ केल्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सेकंड 5 1 5 1, मग 5 1 कुठल्या याच्यामध्ये येत आहे, 5 1 5, 1 फर्स्ट क्वाड्रंट. नंतर दिला आहे 6 3 फर्स्ट क्वाड्रंट. 6 and 3 6 and 3. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे 4 - 1 4 - 1 4, -1. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेले जे व्हॅल्यूज घेतलेल्या आहे या तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. आणि जेव्हा आपण ग्राफ ड्रॉ करतो तेव्हा इंटरसेक्ट झाल्यानंतर जे पॉईंट्स येणार आहेत ते सारखे असतात. तर आपण बघू कशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करता येईल. तर बघा आता आपण ड्रॉ करून घेऊ. या ठिकाणी आपल्याला इंटरसेक्ट पॉईंट मिळत आहे 3 -3 3 -3 हे पॉईंट मिळाले आपल्याला. म्हणजेच आपला या ठिकाणी सोल्युशन आहे x y इज इक्वल्स टू 3 - 3 इज द सोल्युशन. आणि हे घेतल्यानंतर स्केल तर लिहिणं महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अजून काय करायचं, इक्वेशन लिहून घ्यायचं x + y = 0. तर या ठिकाणी आपण लिहून घेऊ x + y = 0. आणि सेकंड इक्वेशन दिलेला आहे 2x - y = 9. 2x - y = 9. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम्पल थर्ड बघितलं. फोर्थ एक्झाम्पल तुम्हाला करायचं आहे. तर आपल्याला फिफ्थ एक्झाम्पल बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला फिफ्थ एक्झाम्पल पाहायचं आहे. अतिशय सोपं आहे बघा. तर या ठिकाणी 3x - 4y = -7 इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि इक्वेशन नंबर सेकंड आहे 5x - 2y = 0. तर या पद्धतीने आपण याला कसं सॉल्व्ह करता येईल ते बघू. तर या ठिकाणी दिलं आहे 3x - 4y = -7.
या -4y आपण दुसऱ्या बाजूला पाठवू, म्हणजेच तो राईट हँड साईडला पाठवू, म्हणजेच मायनसचा काय होईल तो प्लस होईल, म्हणजेच 3x = -7 + 4y. आता हे मिळाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, ह्या -7ला हा इकडच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला पाठवू, म्हणजेच तो मायनसचा काय होणार आहे प्लस, म्हणजेच 3x + 7 = 4y. आता हे घेतल्यानंतर काय करावं लागेल बरं आपल्याला, तर 4 आणि yचा मल्टिप्लाय होतोय, तर याच्यातला आपल्याला 4ला मल्टिप्लायला आहे तर लेफ्ट हँड साईडला येणार, तर त्या ठिकाणी तो डिवाइडला होऊन जाईल, म्हणजेच 3x + 7/4 = y. या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे, म्हणजेच y = 3x + 7/4. हे घेतल्यानंतर आता आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. तर व्हॅल्यू कशा पुट करणार, तर आपण पुट x = 1. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 1 घ्यायची. 1 व्हॅल्यू घेतल्यानंतर आपण y = 3 × x. एक्सची व्हॅल्यू काय घेतली आपण 1 + 7/4, म्हणजेच y = 3 × 3 + 7/4. या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागेल, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे y = 10/4. जर 10ला 4ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतो, तर आपल्याला मिळतो y = 2.5. ओके, या पद्धतीने आपल्याला पुढे पुट x = एक्सची व्हॅल्यू आपल्याला आपण पुट करू 3 व्हॅल्यू पुट करू आपण एक्सची. मग आपल्याला काय घ्यावं लागेल, y = 3 × आपण एक्सची व्हॅल्यू पुट केली आहे 3 + 7/4, म्हणजेच y = 3 × 3 = 9 + 7/4, म्हणजेच आपल्याला y = 9 + 7 16/4, म्हणजेच y = 4 × 1 = 4 4 × 4 = 16, म्हणजेच yची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, तर yची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पुट x = 5. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 5 पुट करायची. तर एक्सची व्हॅल्यू 5 पुट केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपल्याला 5 पुट करायची, म्हणजेच y = 3 × 5 + 7/4, म्हणजेच y = 3 × 5 = 15 + 7/4, म्हणजेच y = 22/4. जर केलं तर आपल्याला yची व्हॅल्यू काय मिळते तर ते आपण बघू. तर आपल्याला yची व्हॅल्यू 22/4, म्हणजेच 22/4 जर केलं तर 4 × 5 = 20, तर 4 × 5 = 20. तर आपल्याला y मिळाला 5.5, तर y मिळाला. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे आणि हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला टेबल भरायचं आहे. मग टेबलमध्ये काय लिहिणार आहे बाळांनो आपण, तर x आहे 1, x1 आला, y काय आला 2.5, म्हणजेच 1, 2.5. त्याच्यानंतर पुढे x घेतला आपण 3, y काय आला 4, म्हणजेच 3,4. x काय घेतला आपण 5, y काय आला 5.5, 5,5.5. या पद्धतीने इक्वेशन फर्स्ट सॉल्व केल्यानंतर आता आपल्याला इक्वेशन सेकंड सॉल्व करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन सेकंड अतिशय सोपं आहे. कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे ते आपण बघू. तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, तर या 2yला इकडच्या बाजूला पाठवू आपण, म्हणजे मायनसचा काय होणार आहे तो, तर प्लस होईल. अतिशय सोपं आहे. तर बघा बाळांनो, 5x = 0 + 2y या पद्धतीने घ्यायचं आणि हे घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतं बाळांनो, तर
आपल्याला मिळतो 5x इज इक्वल्स टू 0 प्लस 2y केलं म्हणजेच 2y मिळतं. आणि नंतर काय करायचं आपल्याला, ह्या 2 इथं मल्टिप्लायला आहे तर इकडच्या बाजूला येताना तो काय होणार आहे, डिवाईडला होईल. म्हणजेच 5x/2 इज इक्वल्स टू y. वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 5x/2. 5x/2. मग आता आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू पुट करायची. पुट x इज इक्वल्स टू 1 पुट करू. म्हणजेच काय मिळतं रे बाळांनो, तर बघा y इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय एक्स काय घेतला आहे आपण 1 अपॉनला काय 2. म्हणजेच y इज इक्वल्स टू 5 1 जा 5 अपॉनला 2 जर केलं तर आपल्याला 5चा हाफ म्हणजेच काय आलं 2.5. म्हणजे y काय मिळालं आपल्याला 2.5. हे मिळाल्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल बाळांनो, तर ह्याच पद्धतीने आपल्याला अजून त्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू पुट करायची. म्हणजेच पुट x इज इक्वल्स टू -1 घेऊ आपण. ठीक आहे, x इज इक्वल्स टू -1 म्हणजेच y इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय -1 अपॉनला 2. म्हणजेच y इज इक्वल्स टू 5 1 जा 5 पॉझिटिव्ह निगेटिव्ह अपॉनला 2. म्हणजेच y इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळाला -2.5. वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. अजून एक ॲटलिस्ट 3 पॉईंट्स घ्यायचे आपल्याला. 3 पॉईंट जर घेतले तर जो आपण ग्राफ ड्रॉ करणार आहे तो अतिशय व्यवस्थितरित्या आपल्याला ड्रॉ करता येईल. तर मग आता आपण पुढे एक पॉईंट घ्यायचा आपल्याला. तर तो पॉईंट घेऊ आपण. पुट x इज इक्वल्स टू 4. एक्स पॉईंट घ्यायचा आपल्याला 4. तर काय करणार आहे बाळांनो आपण, तर y इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय एक्सच्या जागेवर आपण काय घेऊ 4 अपॉनला 2. म्हणजेच बाळांनो 5 4 जा 20 डिवाइड बाय 2 जर केला तर आपल्याला मिळतो 10. आणि 10 जर घेतला तर 10 घेतल्यानंतर आपल्याला ग्राफ हा कसा होणार आहे, मोठा होणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जर ग्राफ हा जर मोठा होत असेल तर आपण या ठिकाणी व्हॅल्यू म्हणजेच आपण एक्स आणि वाय ॲक्सिसवर आपल्याला पॉईंट्स जास्त लिहावं लागतील. म्हणून आपण काय करू, या ठिकाणी व्हॅल्यू चेंज करू. आपण एक्सची व्हॅल्यू आपण घेऊ या ठिकाणी 2 घेऊ. तर एक्सची व्हॅल्यू आपण काय करायचं आहे, आपल्याला एक्सची व्हॅल्यू आपण चेंज करून घेऊ. म्हणजे या ठिकाणी 4 ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, तर 4 ऐवजी आपल्याला घ्यायचं आहे 2. तर काय करणार आहे बाळांनो, तर y इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 2. म्हणजेच y इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळाला 10/2. म्हणजे y मिळाला आपल्याला 5. या पद्धतीने आपण हे पॉईंट्स काढल्यानंतर या पॉईंटला आपण काय करायचं आहे, राईट करून घ्यायचं, लिहून घ्यायचं आहे. एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू घेतली 1. नंतर हा या ठिकाणी आला 2.5. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू घेतलेली आपण -1 आणि हा -2.5. त्याच पद्धतीने एक्सची व्हॅल्यू घेतली 2 आणि y आला आहे 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1, 2.5 -1, -2.5 आणि 2,5. या पद्धतीने आपण ही इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आता याच्यावर आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. अतिशय साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर चला मग आज आपण ग्राफ ड्रॉ करू. तर बघा या ठिकाणी ग्राफ पेपरवर या पद्धतीने आपल्याला प्लॉटिंग या पद्धतीने नंबर्स लिहून घ्यायचे. पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स. तर बघा बाळांनो, हा फर्स्ट क्वाड्रंट या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर्स असतात. हा सेकंड क्वाड्रंट आहे या ठिकाणी -+. हा थर्ड क्वाड्रंट आहे -, आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे +-. आणि पहिली संख्या कधीही आपण x ही घेतो. फर्स्ट x ॲक्सिसवरचा, म्हणजेच हा तुमचा x ॲक्सिस आहे, हा y आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण लिहून घ्यायचं आहे. तर काय करणार बाळांनो, तर बघा आपल्याला पॉईंट्स घ्यायचे. अगोदर सुरुवातीला प्लॉटिंग करायचं आहे काय 1 and
2.5. 1 and 2.5 म्हणजेच कशा पद्धतीने ड्रॉ करणार, हा 1 पहिला असतो x म्हणजे हा x ॲक्सेसवरचा 1 आणि 2.5 म्हणजेच y वरचा, मग 2.5 इथं. तर आपण या ठिकाणी प्लॉटिंग करू, तर काय 1, 2.5. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे आपल्याला, अजून आहे आपल्याला दिलेलं 3 and 4 म्हणजे क्वाड्रंट नंबर फर्स्टमध्येच येणार आहे. 3 and 4 क्वाड्रंट नंबर फर्स्टमध्ये 3,4. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलं आहे अजून, तर या ठिकाणी आपल्याला दिलं आहे 5 and 5.5. 5 and 5.5 फर्स्ट क्वार्टरमध्ये 5 and 5.5. 5 and 5.5. हा 5 या पद्धतीने घ्यायचा आणि हा 5.5. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्लॉटिंग झाल्यानंतर हे ड्रॉ करून घ्यायचं आपल्याला. एका स्ट्रेट लाईनमध्ये ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड प्लॉटिंग करायचं आहे आपल्याला 1 and 2.5. म्हणजे या ठिकाणी 1 and 2.5 म्हणजेच 1 and 2.25 म्हणजेच 2.5 हे एक कॉमन पॉईंट येणार आहे. हा कॉमन पॉईंट येणार आहे. तर ओके, हा पॉईंट झाला. त्याच्यानंतर म्हणजे हेच आपलं सोल्युशन राहणार आहे. त्याच्यानंतर -1 and -2.25. -1 आता -1 and -2.5 म्हणजे या ठिकाणी -1 आणि -2.5. या पद्धतीने ड्रॉ झाल्यानंतर पुढे 2 and 5 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट 2 and 5. तर मग आता आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे जे पॉईंट्स आहे या पॉईंट्सला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. बघा बाळांनो, ह्या पद्धतीने आपल्याला एक कॉमन पॉईंट मिळालं, तो म्हणजे 1,2.5. ओके, तर आपलं सोल्युशन आपल्याला मिळून गेलं आहे. मग सोल्युशन आहे x, y इज इक्वल्स टू 1 and 2.5 is the solution. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला अजून काय करता येईल बाळांनो, तर आपण जे ड्रॉ केलंय यांना आपण इक्वेशन देऊन देऊ. इक्वेशन फर्स्ट आहे 3x - 4y. 3x - 4y इज इक्वल्स टू -7. आणि सेकंड इक्वेशन आपलं या ठिकाणी दिलं आहे 5x - 2y इज इक्वल्स टू 0. 5x - 2y इज इक्वल्स टू 0. 5x - 2y इज इक्वल्स टू 0. तर ह्या पद्धतीने बाळांनो अतिशय सोपं हा प्रॅक्टिस सेट होता. एक एक्झाम्पल तुम्हाला, पुढचा एक एक्झाम्पल नंबर 6 हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. बाळांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, जर समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.